नेहमी शांततेच्या मार्गामध्ये आपली राजकीय सामाजिक शेतकऱ्यांच्या प्रती असलेली भावना श्रद्धेने आणि आदराने नेहमी व्यक्त केली. म्हणजे कालचा प्रकार हा फक्त निंदनीय आहे. त्याचबरोबर ते काल माझी पत्रकार परिषद झाल्यानंतर या संघटनेचे पदाधिकारी ज्यावेळेला भेटले त्यावेळेला त्यांच्या संतप्त भावना मी समजू शकतो. पावसाने ओढ दिल्यामुळे समजू शकतो. कृषी मंत्र्यांचा झालेला व्हिडिओ त्या संदर्भातही समजू शकतो. त्यामुळे जरी त्यांनी मध्यंतरी टाकले तरी अतिशय शांतपणाने उभं राहून मी त्यांचं निवेदन स्वीकारलं. मी त्यांचे आभार त्या ठिकाणी मानले आणि त्याच्यामुळे त्याच्यानंतर लातूर शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी कृषी, शिक्षण, आरोग्य वेगवेगळ्या क्षेत्रात चालून टाकावं त्यांच्याशी जवळपास 1.5 तास चर्चा केली. लातूरच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्यासाठी खासदार म्हणून आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून मी काय काम करणार याचंही त्यांना मी आश्वासित केलं. त्याच्याबद्दल त्यांनी आदर व्यक्त करत असताना कुठल्याही राजकीय पक्षाच्या अध्यक्षाने इतकं दीर्घ काळ आमचं समजावून घेतलं नव्हतं ते तुम्ही घेतलं आणि तुम्ही कृती करणार त्याच्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. त्यानंतर माझ्या वर्गामध्ये असलेल्या डॉक्टर अरुणा देवधर यांचं कॅन्सर हॉस्पिटल आहे त्यालाही मी त्या ठिकाणी भेट दिली. कालचा सुरज चव्हाण यांच्याकडनं घेतलेली घटना ही निंदनीय आहे. पक्ष त्याची गांभीर्याने निश्चितपणाने नोंद घेईल. नेमकं त्या ठिकाणी झालं काय होतं? असंविधानिक शब्द वापरले होते. मला त्या विचार काय भाष्य करायचं नाही. त्याचे सगळे व्हिडिओ प्रसिद्ध आहे. मी संयम दाखवणं म्हणजे माझी ठीक आहे फार मोठं मी काय केलं असं नाही. माझं कर्तव्य आहे. शेवटी ज्यावेळेला मी राज्यकर्ते असतो त्यावेळेला लोकांच्या संतप्त भावना कुठल्याही प्रकारच्यासाठी ज्या असतात त्या शांतपणाने राज्यकर्त्याने ऐकून घेणं त्यांचं कर्तव्य असतं. क्रिया प्रतिक्रिया देण्यापेक्षा भावना समजून त्याच्यावरती का उपाययोजना आपल्याला करता आला तो केला पाहिजे या मताचा मी नक्की त्या ठिकाणी आहे. सर यापेक्षा अधिक त्या घटनेवरती मी बोलू इच्छित. त्याला रात्री तातडीने त्या ठिकाणी दिली आणि मी त्यांना संमत देत असताना घडणारी अयोग्य आहे तो स्पष्ट शब्दामध्ये मी त्यांना काल सांगितलं. मुख्यमंत्री वारंवार असे काहीतरी वक्तव्य करतात, काहीतरी तक्रारी असतात त्यांचा राजीनामा वगैरे मागणी होती घेणार आहेत. काय कार्यवाहीचे संकेत पण दिलेले आहेत. काय कार्यवाही त्यांच्यावर होऊ शकते? काय आहे कसं आहे की मुख्यमंत्री महोदयांच्याकडून काही वेळेला जी शेतकऱ्यांच्या बद्दलची वक्तव्य आली ती चुकीची होती. या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तथा पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा यांनी त्यांना यापूर्वी संमत दिली होती. या प्रकरणाची सुद्धा गंभीर नोंद घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून अजितदादा निश्चितपणाने त्यांना समज दिली असेल आणि माझा आणि दादांचा आज काही संपर्क होऊ शकला. त्यांना आज राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादांनी बोलवलेला आहे. दादा त्यांना सूचना देतील. आज माझा धाराशिव आणि सोलापूरचा दौरा संपेल. माझंही लोकसभेचं अधिवेशन आज सुरू झालेलं आहे. त्या संदर्भात गांभीर्याने योग्य ती कारवाई पक्ष निश्चित कालावधीमध्ये लवकरात लवकर करेल. आणि त्यानंतर असं होतं त्यांनाच इंटरेस्ट नाही. हे जे वक्तव्य त्यांनी पूर्वी केलं होतं ते पीक विमाच्या बाबतीमध्ये कर्जमाफीच्या बाबतीमध्ये या संदर्भातच कडक समज पक्षाकडनं देण्यात आलेली आहे. धन्यवाद.